नमस्कार मंडळी. तर दीपास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि अतिशय पौष्टिक आणि आगळी वेगळी रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने पण तितकीच आपल्या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीरासाठी पौष्टिक असलेल्या बाजरीच्या पिठापासून आपण ही बनवणार आहोत. बाजरीच्या पिठापासून आपण आज मेथी पुरी बनवणार आहोत. मसाला मेथी पुरी अतिशय पौष्टिक आणि चटपटीत अशी ही रेसिपी आहे. अगदी घरातील लहान मोठं प्रत्येक जण ती आवडीने खाईल. तर रेसिपी मी भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, म्हणून ती शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, म्हणजेच रेसिपी मी ज्यावेळेस नवीन अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. तर त्यासाठी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. तर आपण इथे ही पुरी बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता 1 वाटी मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर नॉर्मल ज्याने आपण भाकरी बनवतो बाजरीची, तर तेच हे पीठ आहे. तर 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण अर्धी वाटी आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत. कारण ती पुरीसाठी सारखं मळल्या जावं यासाठी आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत. तर मुलं एरवी बाजरीची भाकर खात नाही, पण अशा प्रकारे जर आपण त्याची पुरी बनवून दिली त्यांना तर ते खूप आवडीने खातील. आणि मुलांनी आवडीने प्रत्येक कडधान्य खाल्लं पाहिजे, प्रत्येक डाळी किंवा बाजरी, ज्वारी. तर असं काहीतरी नवीन करून दिलं म्हणजे ते सुद्धा ते आवडीने खातील. तर नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा. चला तर आपण पुढं बघूया. तर चवीपुरतं मीठ घातलं आहे मी त्यामध्ये, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मी याच्यामध्ये पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत भाजलेले. याच्यामुळं काय होतं की खाताना ते दाताखाली येतं, तर चव खूप छान लागते त्याची. आणि आता सोबतच आपण याच्यामध्ये एक वाटणसुद्धा टाकून घेणार आहोत. तर हिरवी मिरची, लसूण, जिरे मी थोडंसं कुटून घेतलेलं आहे. 1 मिरची आणि ते वाटण घातलेलं आहे मी याच्यामध्ये. याच्यामुळं काय होतं की छान चव येते आपल्या पुऱ्यांना. आणि भरपूर सगळे मेथीची पानं मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेले होते. तर नुसते पानांचाच वापर करायचा आहे, काड्या घ्यायच्या नाही आपल्याला याच्यामध्ये. आणि भरपूर सगळी मेथीची भाजी अशा प्रकारे कट करून आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची. आणि वरतून थोडीशी मी याच्यामध्ये धना पावडर घातलेली आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला घातलेला आहे. आणि आता हे सगळं आपल्याला सुरुवातीला पाणी न घालता अशा प्रकारे हाताने चांगल्या प्रकारे हे मळून घ्यायचं आहे. म्हणजे पाण्याचा अंदाज आपल्याला व्यवस्थित येईल, कारण भाजीला सुद्धा पाणी आहे. पाणी सुटतं आपोआपच, कारण चिरून घेतली आपण भाजी. अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर अगदी थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला इथे घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी थोडं पाणी आपल्याला असं हातावर घ्यायचं आहे आणि हे पीठ भिजवायचं आहे. तर अशा प्रकारे ही बनवलेली पुरी तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. खूपच झटपट बनवून तयार होते. आणि असे नवीन पदार्थ, नवीन चवीचे जर मुलांना आपण देत राहिलो ना, तर नवीन कुठलीही गोष्ट खायला ते नाही म्हणत नाही, तर पटकन खायला तयार होतात. आणि तुम्ही बघू शकता इथे हे पीठ भिजून तयार झालेलं आहे आपलं. त्याला थोडंसं वरतून मी तेल लावून घेणार आहे. म्हणजे छान सॉफ्ट राहील आपलं पीठ. आणि तुम्ही बघू शकता आपण चपात्यांना भिजवतो त्याच्यापेक्षा अगदी थोडंसं घट्टसर इथे पीठ मी भिजवलेलं आहे. आणि आता आपण लगेचच याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत, व्यवस्थित त्याला तेल लावल्यानंतर. आणि लगेचच आपण इथे पुरी लाटायला घेतली आहे. तर मी इथे पुरी लाटण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे, पिठाचा वापर केलेला नाही. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही पीठ लावून सुद्धा पुरी लाटून घेऊ शकता, काही हरकत नाही आहे. तर अगदी छोट्या अशा प्रकारे आपल्याला इथे पुऱ्या लाटून घ्यायच्या. आणि तुम्ही बघू शकता इझी ही पुरी लाटली जाते. तर ती व्यवस्थित लाटली जावी यासाठीच आपण याच्यामध्ये थोडंसं गव्हाच्या पिठाचा वापर केलेला होता, कारण बाजरीचं पीठ अशा प्रकारे बऱ्याच वेळेला लाटल्या जात नाही यासाठी. तर तुम्ही एक सोबत 4-5 पुऱ्या लाटून घ्या आणि त्यानंतर आता आपण त्या सोबत तळून घेणार आहोत. अगदी तुम्ही मोठी एक चपाती लाटून एखाद्या याच्या साहाय्याने, झाकणाच्या साहाय्याने तुम्ही ते पुऱ्या बनवून घेऊ शकता. तरी ते याच्यामध्ये मेथी असल्यामुळं थोडासा आकार याचा बिघडलेला आहे, पण काही हरकत नाही. मस्त अशाच पद्धतीने आपण इथे पुऱ्या बनवून घेऊ आणि नंतर सोबतच त्या तळून घेऊ. तर इथे मी गॅसवर तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. चेक करून घ्यायचं आहे की तेल आपलं गरम झालेलं आहे की नाही. तर तेल छान गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक पुरी सोडून घ्यायची. तर या तेलामध्ये एकच पुरी बसेल तेवढा अंदाज घेऊन आपल्याला याच्यामध्ये पुरी सोडायची. जर तुमच्या 2-3 बसत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही आणखी पुऱ्या याच्यामध्ये सोडू शकता. आणि झारीच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला वरतून त्याच्यावर तेल लोटायचं आहे. खूप सारखी अलट-पलट करायची नाही आहे पुरीला. पुरी आपली तेलकट होऊ शकते. तर अशा प्रकारे तेल लोटून आपल्याला छान इथे ही पुरी तळून घ्यायची आहे. खूपच खमंग अशा या तळल्या जातात पुऱ्या आणि चवीला सुद्धा खूपच छान लागतात. तर मस्त छान क्रिस्पी होऊस्तक तळायची. आणि तुम्ही बघू शकता मस्त आपली पुरी इथे फुगलेली आहे, बाजरीच्या पिठाची असून सुद्धा.
आणि याच पद्धतीने आता आपल्याला बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत. तर कितपत तुम्हाला लाल करायची त्यानुसार तुम्ही याला आणखी डार्क थोडंसं तळून घेऊ शकता. पण मी आता ही काढून घेते आणि याच पद्धतीने मी बाकीच्या पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहे. आणि त्याच पद्धतीने मस्त खमंग खुसखुशीत अशा आपल्या पुऱ्या इथे बनून तयार झालेल्या आहेत आणि मस्त सगळ्या पुऱ्या आपल्या छान फुलत आहेत. छान एकदम खुसखुशीत अशा या बाजरीच्या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. आणि या तुम्ही मस्त गरमागरम पुऱ्या छान केचपसोबत किंवा एखाद्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतात. एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता. म्हणजे अगदी तुम्ही टिफिनला जरी या बनवून दिल्या ना तर व्यवस्थित राहतील. अजिबात अशा कडक वगैरे होणार नाही आणि मुलांनासुद्धा त्या खरंच खूप आवडतील. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया आपण अतिशय झटपट होणाऱ्या आणि एकदम पौष्टिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.